नमस्कार बाबा, मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. हां हां, काळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरोबर. तर बाबा, आज आपण आपल्या या चवळीच्या प्लॉटमध्ये आले. बरोबर. तर मला सांगा बाबा, ही आपली चवळीची व्हरायटी कोणती आहे? हां, केतकी म्हणून व्हरायटी. बरोबर. तर साधारणतः हा चवळीचा प्लॉट बाबा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हां, म्हणजे 1 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे. बरोबर. तर चवळी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, ब्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या प्रेडला आपण खाली मल्चिंगमध्ये खाली खतं भरतो बेडमध्ये, ज्या प्रेडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही तुम्ही बेडमध्ये भरलेली. बरोबर. तर मला सांगा, ज्या प्रेडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं चवळे या पिकासाठी वापरली, तर बाबा तुम्हाला याचा काय काय रिझल्ट आले, म्हणजे काय काय रिझल्ट आले त्याचे? हा, म्हणजे काय काय रिझल्ट आले थोडक्यात? हा, झाडं चांगली झाली. त्याच्यानंतर हा, तेजपणा आहे. म्हणजे आता काय झालंय, ज्या प्रेडला तुम्ही लागवड केली त्या प्रेडला भरपूर टेम्परेचर होतं. बरोबर. म्हणजे ही उन्हाळ्यातली लागवड आहे जवळजवळ. बरोबर. आणि मग टेम्परेचरच्या म्हणजे त्या प्रेडला पाऊसही झालेला नव्हता. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, तर ना खालून खोडातून एकदम जबरदस्त असा आहे ना, झाडाला फुटवा तर आहेचे, पण एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती. बरोबर. म्हणजे कोणत्याही प्रकारचं आहे ना, त्याला आकसा म्हणा किंवा बाकीचा पिवळसरपणा म्हणा, तो प्रकार कुठंच दिसत नाही. बरोबर. आणि ज्या प्रेडला तुम्ही वरून आपलं कडूचं औषध फवारलं, तर त्याचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला बाबा? हा, म्हणजे आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना, तर आहे ना, झाडावर आहे ना कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही. बरोबर. म्हणजे एकदम वेल कंडिशन मध्ये पत्ती, म्हणजे कुठे आहे ना कोणत्याच प्रकारचा आहे ना असा म्हणजे पानं खालेली कुठं दिसत नाही. काय होतं, ज्या प्रेडला तुम्ही कडूचा स्प्रे काढता ना बाबा, तुमचं झाड आहे ना जवळजवळ 15 दिवस कडू राहतं. त्याच्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी, नागाळे प्लॉटवर त्याचा अटॅक होत नाही. बरोबर. तर मला एक सांगा, आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हां, धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.